कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज तुम्ही सगळे माझ्या केसांबद्दल एवढं बोलताय, आता ते चूक का बरोबर हा पुढचा मुद्दा झाला। पण याआधी पण खूप सारी लोक माझ्या राहणीमानाबद्दल, केस न वाढवण्याबद्दल बोललेत की, पण मला एवढा फरक नाही पडला। पण आज मला फरक पडला, कारण तुम्ही माझ्या सासूलाही बोललात। सीताईंनी मला मी जशी आहे तसं एक्सेप्ट केलंय, आणि हा त्यांचा मोठेपणा आहे। मला अभिमान वाटतो या गोष्टीचा। तुम्ही पण तुमच्या सुनांना एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं। ही ओळख आहे माझी, आणि ही ओळख या समाजानेच मला तयार करायला लावली। आणि अशी वेगळी ओळख जर कोणाला निर्माण करायची असेल तर तो काय प्रॉब्लेम आहे? आज माझे केस लहान आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, म्हणजे असू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही याच्यात। पण त्याच्याच मागे एक गोष्ट आहे जी मी कधीच कुणाला सांगितली नाही, ती आज सांगते। लहानपणी शाळेत असताना माझे केस इतर मुलींसारखेच असे लांबसडक होते, मोठे होते। पण मग एक तो दिवस आला। शिवानी काय आहे? हा, का मारलंस त्याला? त्याने माझ्या मेहण्या ओढल्या, मी तर नियमातच खेळत होते ना। हे आधीच बोललो ना, हा खेळ मुलींचा नाहीये। खेळ म्हटलं तर अशा गोष्टी होणारच। न केलेल्या चुकीची माफी मागायची नाही आणि अन्याय सहन करायचा नाही, हे संस्कार केलेत ह्या कैलाश पाटीलने आपल्या लेकीवर। केवळ मुलगी आहे म्हणून 2 पावलं मागे येण्यापेक्षा हिने भरारी घ्यायला हवी। ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग। आणि मग झाली शिवानीची शिवा। माझ्या पप्पांना माझ्यामुळे ही ओळख तयार करावी लागली, आणि हे वेगळेपण आहे माझं, मला अभिमान आहे त्याचा। समजा उद्या उठून मी केस वाढवले आणि लोकांना काय सांगू की माझं आयुष्य खूप सुखी झालं का तर मी केस वाढवले। म्हणजे याने जर खरंच फरक पडला असता तर मी वाढवले पण असते, पण असं नाहीये ना। मी फक्त माझ्या पप्पांनी मला दिलेली शिकवण जपते आणि आयुष्यभर जपत राहणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।